जर कोणी इच्छुक नसेल तर मग पुढं काय करायचं ह्याचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला 10-15 दिवसाचा वेळ आज लोकांनी दिलेला आहे. नेमकं तुम्ही नाराज पक्षावर आहेत का पालकमंत्र्यांवर, नेमकं काय? पक्षावर नाराज नाही, मी पक्षावर याच्यामुळे नाराज आहे की पालकमंत्र्यांची आम्ही तक्रार करून सुद्धा आमच्या बीड जिल्ह्याकडे किंवा माझ्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी ज्या काही मी सूचना केल्या होत्या त्या सूचने मला अंमलबजावणी करता आली नाही, म्हणून मी हाताश होऊन हा निर्णय घेतला किंवा याच्यापेक्षा आपण या पदावर नसलेलं बरे. ताईशी चर्चा करून काही सोडवण्याचा प्रयत्न केला? मी पंकजाताईला 2019ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यानंतरच पंकजाताईशी मी सतत संपर्कात होतो की तुम्ही आम्हाला वेळ द्या, तुम्ही नका बीड जिल्ह्यात जरी नाही आले तर आम्ही जे ठराविक लोक आहोत जे आपल्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांना तुम्ही मुंबईला बोलवा, आमच्या समस्या ऐकून घ्या आणि तुम्ही फक्त आम्हाला आदेश द्या. आम्ही इथं कलेक्टर ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, इथं आम्ही एक विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका मांडूत, पण आपल्या कार्यकर्त्यावर जो अन्याय होत आहे याच्यासाठी कोणीतरी तिथं विरोधी पक्षाची भूमिका मांडायला पाहिजे होतं. पण पंकजाताईंनी बी कधीच आम्हाला ह्या गोष्टीसाठी मान्यता दिली नाही. त्या मुंबईला असल्यामुळं किंवा त्या आम्हालासुद्धा बोलत नव्हत्या आणि त्याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला किंवा 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष होतं त्यावेळेस इतका त्रास झाला, त्या त्रासामुळं मी सुद्धा हाताश होऊन हळूहळू हा निर्णय घ्यायला मला भाग पडला. मी हे सगळ्या गोष्टी वरिष्ठांना सांगतो, पण मी हट्ट करत नाही. मी सांगितले किंवा मी फार काही एका गोष्टीसाठी खूप मी आकडतांडव करत नाही. मी एकदा त्यांना विनंती करतो, माझा स्वभाव असा फार हट्टी नाही आहे किंवा मी कुठल्या गोष्टीसाठी पक्षाला विटी धरत नाही, पण माझ्या सूचना वारंवार करून सुद्धा त्याच्यावर काही दखल घेतली नाही, म्हणूनच मग मी माघार घ्यायचा निर्णय घेतला होता. पालकमंत्र्यांनी काल एक स्टेटमेंट केलं की आपण सरकारचा निधी पोहोचू शकले नाही, त्यामुळे विकास करू शकले नाही, त्यामुळे आपण असं काहीतरी करतात असं काल त्यांचं स्टेटमेंट केलेले आरोप येतात तेही नाही. प्रश्न एकच आहे, विकास निधी हा आपल्या कर्तृत्वावर येत असतो. एक प्रस्ताव तुम्हाला तयार करावा लागतो, तो परिपूर्ण प्रस्ताव ज्यावेळेस मंत्रालयात जातो त्यावेळेस साहजिकच आहे त्याला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला तो निधी भेटतोच आणि हा निधी मला एकट्याला भेटलेला नाही आहे. एक अलिखित नियम असा झालेला आहे की सत्ताधारी पक्षाचे तिन्ही पक्षाचे जे काही आमदार निवडून आले आहेत त्यांना समप्रमाणात निधी वाटप होणार आहे. त्यामुळे जो निधी आलेला आहे मी त्याच्यापेक्षा जास्तीचा निधी आणला, कारण की माझे आता 9-10 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत. 2014-15 पासून काही प्रस्ताव आहेत ते नंतर काही मंजूर झालेले आहेत आणि आपण जे परिपूर्ण प्रस्ताव केलेले आहेत ते साहजिकच फडणवीस साहेबांनी आम्हाला त्याच्या माध्यमातून जे योग्य प्रस्ताव आहेत त्याला सगळ्यांना आपल्याला मान्यता दिलेली आहे, त्याचे कामं चालू आहेत. पण एकही काम माझं असं दाखवा की ज्याला निधी आला आणि त्याचा योग्य वापर झालेला नाही आहे किंवा ते बोगस काम झालेलं आहे. काही चर्चा चालू की आपली बरोबर नाही, मी अजून मला कोणीही संपर्क साधलेला नाही आहे, मी कोणाच्या संपर्कात नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मी माझा 2-4 महिन्यापासून माझा फोनसुद्धा बंद आहे, मी कोणाचे फोनसुद्धा उचलत नाही आहे. मी माझ्या तब्येतीच्या कारणामुळं मी आज बाहेर फिरायलासुद्धा कुठं गेलो नाही, मी गेवर इथंच आहे. फक्त काही मंत्रालयामध्ये अर्जंट काम असेल तरच मी मुंबईला जातो, नाही तर दुसरीकडे कोणाच्याही संपर्कात मी अजून तरी नाही आहे. शरद पवार